आत्ताच फ्रेश वगैरे झालं आपण, म्हणजे आंघोळ वगैरे झाली आपली, कपडे वगैरे घालतो आता आणि भेटतो तुम्हाला इंट्रोमध्ये. चला. नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, कसे आहेत सर्व? मजेत ना? सो मी अन्सर फकीर स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सो भाई, भरपूर दिवसांनी परत आपला आगमन झालं आहे, म्हणजे आगमन नाही बोलू शकत, म्हणजे भरपूर दिवसांनी आपण ब्लॉग परत चालू केला आहे. आणि म्हणजे थोड्या ऑर्डर्स वगैरे कंटिन्यू होता, त्याच्यामुळं काय ब्लॉग वगैरे करायला नाही भेटला, शूट वगैरे करायला पण कोण नसतं, त्यामुळे मी ब्लॉगच्या मनगडीला पडलो. कारण की कंटिन्यू रोज ऑर्डर होत्या आणि रोज ब्लॉग बनवणं, ते एडिट करणं, परत सकाळी उठून शोला वगैरे जाणं, ऑर्डरला जाणं, ते मॅनेज नव्हतं, म्हणून मी काय बनवलं नाही. सो आज आता ब्लॉग शूटला घेतला आपला. सो आज आपला ब्लॉग या संदर्भामध्ये आहे की आपल्याला आज जायचं आहे वानखेडे स्टेडियमला. आणि वानखेडे स्टेडियमला म्हणजे तुम्हाला आता माहितीच असेल की IPL आता चालू आहेत, म्हणजे इंडियन प्रीमियर लीग वगैरे चालू आहेत. सो आपल्या त्या संदर्भामध्ये शो आज आपला अंकुश भाईचा बँड आहे, श्री मनोशक्ती ब्रास बँड तक्क्याचा. सो आपल्याला आज ब्रास बँड घेऊन थेट IPLला जायचं आहे. म्हणजे आज मुंबई वर्सेस लखनऊ, असं लखनऊची टीम असेल बहुतेक. सो त्यांची मॅच आहे. सो आज आपल्याला तिकडं म्हणजे चेअरअपसाठी बँड घेऊन जायचं आहे, म्हणजे आपल्याला एक प्रकारे कॉलच आहे तो बँडचा. सो आज आपल्याला थेट जायचं आहे वानखेडेला, मुंबईला स्टेडियमला. आणि आता ड्रेस कोड वगैरे काहीच नाही, म्हणजे तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, मी असं कॅज्युअल चाललो आहे, ब्लॅक ट्राउझर घातले, हा माझा शर्ट घातला आणि ड्रेस कोड वगैरे आपल्याला म्हणजे काहीच नाही आज. आणि तिकडं जाऊन मे बी काहीतरी टी-शर्ट्स वगैरे आपल्याला भेटतील, म्हणजे कुठल्या टीमच्या भेटतील तर ठीक आहे, मुंबईची भेटेल किंवा कोणाची भेटेल. सो तिकडंच गेल्यावर समजेल. आणि आता वाजतात 11:30, म्हणजे झालेत ऑलमोस्ट. आणि आपल्याला 1 वाजेपर्यंत तक्क्यामध्ये पोचायचं बाईच्या घरी. मी तर रेडी वगैरे झालं, आता विचुंब्यात जाऊ आपल्या दिदीच्या इथे पहिले. तिकडं केस वगैरे करायचे मला मम्मीकडे जाऊन. आता विचुंब्यात जाऊ पहिले आणि त्यानंतर 1 वाजेपर्यंत, 1:15 आपण डायरेक्ट तक्क्यामध्ये जाऊ, तेव्हा आपण भेटू. पहिले विचुंब्यामध्ये जाऊन पण भेटू. चला, कपडे वगैरे घातले, शूज वगैरे घालतो, आपली ताशाची बॅग घेतो, डायरेक्ट खाली भेटूया. भाई आपला एक शॉट झाला आता असा, म्हणजे धक्का बसला आहे. कारण की आपली ताशाची जी बॅग आपण घेऊन जाणार होतो, ती आपल्याला आता काय घेऊन जायला भेटणार नाही. कारण की पार्टीवाला, म्हणजे ज्याने आपल्याला कॉल दिला आहे, त्यांनी आपला कालच सामान घेऊन गेलेत येऊन, म्हणजे त्यांनी स्वतःहून टेम्पो वगैरे पाठवला आणि आपलं सामान घेऊन ते डायरेक्ट स्टेडियमला पोहोचवलेलं आहे. आणि आता बाहेरून म्हणजे आपण सामान घेऊ जाऊ शकत नाही, म्हणजे तशी परमिशनच नाही सामान वगैरे नाही. मी भाईला आता फोन केलेला, भाईला विचारला कॉल करून. सो भाई बोलला की आपलं जेवढं सामान घेऊन जायचं होतं तेवढं सगळं सामान आपलं पहिलेच गेलं आहे, म्हणजे आदल्या दिवशी रात्री, काल रात्री गेलं आहे. सो आपण काय आता ताशाची बॅग घेऊन जाऊ शकत नाही. सो म्हणजे सामान तर तिकडे गेलं आहे, ताशा वगैरे भाईने नेला ऑलरेडी, पण माझा ताशा जो मी वाजवतो तो ताशा काय आता घेऊन जाऊ शकत नाही. सो आता आपल्याला असंच निघायचं आहे. सो आता निघतो मी आणि डायरेक्ट दिदीकडे जातो आणि तिकडं भेटतो. बघूया आजचं म्हणजे ब्लॉग कसा होतं. कारण की मी अजूनपर्यंत कधी स्टेडियमला म्हणजे गेलो नाही, म्हणजे फर्स्ट टाईम चाललो मी स्टेडियमला. मॅच बघायला सुद्धा कधीच नाही गेलो आणि वाजवायला तर काय आपला विषय झाला नाही कधी वाजवायचा. सो आता फर्स्ट टाईम चाललो आहे आपण आणि बघूया कसा काय होतं तो. म्हणजे क्राऊड फुल असेल आणि वाजवायला मजा तर येणारच आहे. तुम्ही ब्लॉगमध्ये सगळं बघणार, मी एकूण एक गोष्ट ब्लॉगमध्ये टाकणारच आहे. सो तुम्हाला पण मजा येईल बघायला. आणि कोण भेटेल म्हणजे आपण ते बॅरिकेड वगैरे क्रॉस करून आपण ते, तुम्ही इंस्टाग्रामला वगैरे बघता मीम्स वगैरे, ते जातात बॅरिकेड तोडून फॅन्स लोक, म्हणजे त्याच्या फेवरेट प्लेअरला वगैरे भेटायला तेवढा काय आपण काय करणार नाही भाई. पण आपल्या बॅरिकेडच्या इथंच आपल्याला समोर वाजवायचं, म्हणजे ग्राउंड फ्लोअरलाच. सो तिकडंच आपल्याला दिसतील आपले म्हणजे फेवरेट प्लेअर वगैरे. सो मी तुम्हाला लांबूनच झूम वगैरे करून दाखवेन, पण आतमध्ये वगैरे काय जायचं नाही आपल्याला. आपलं वाजवायचं आहे आणि थेट घरी निघायचं आहे. सो तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आता मी निघतो, डायरेक्ट दिदीकडे भेटू. चला भाई, रेडी? चला निघू. मम्मीचं सामान आहे, मम्मीला द्यायचं आहे. डायरेक्ट जाऊ दिदीकडे, मग दिदीकडे गेल्यावर तुम्हाला भेटू. चला भाई, आलेलो असतो आपण दिदीकडं.
इकडे यांचा नाश्ते चालू आहेत. तोच नाश्ता वगैरे करून घेऊ. आता भूक लागले, पेटपूजा करतो थोडेसे. डायरेक्ट निघू गाडी घेऊन डायरेक्ट थेट धक्क्याला. चला धक्क्याला भेटू. हे बघ काय बघतोय. काय रे खिडकी, आपली खिडकी दाखव. हे कर, दाखव लवकर. भाई निघलेलो असतो आपण आता दीदीच्या घरात ना. मस्त जेवलो पद्धतशीर. डाळ होती आणि चपाती आपली फेवरेट. स्वतः गाडी वगैरे काढतो आणि डायरेक्ट जाऊ तक्क्याला भाईच्या घरी. कारण की 1 वाजता बोललेला 1:15 झाला इथं. स्वतः आपली गाडी काढतो आणि डायरेक्ट जाऊ तक्का. चला तक्क्याला भेटतो भाईजवळ. भाई पोचलो आपण भाईच्या घरी. आता हे बघा ह्याचं काय चाललंय. भाई वाजव वाजव. भाई बसला इथं. वहिनीकडे आहेत. वहिनी, ओ वहिनी येता का बाहेर काही वाट मध्ये. टीव्ही चालू आहे इथं. वाजव. अरे कपडे धुणं चालू होतं वाटतं. कामं चालू आहेत. कामं चालू आहेत. आता पोरं येतील. निघू फटाफट फटाफट. ट्रेननी जायचं आपल्याला. मग हे बघ जाऊ. मला पोरं आली का डायरेक्ट निघायचं आहे. म्हणजे थोडी पोरं यायची बाकी आली का डायरेक्ट ट्रेननीच निघायचं आपल्याला. काय गाडी वगैरे न्यायची. ट्रेननी जाऊ. भेटू पोराला. चला भाई निघलो आता आपण. मयूर आहे भाई तिकडे रिक्षा काढतोय. आता जाऊ स्टेशनला. बाकीचे मेंबर स्टेशनला आलेत. भाई रिक्षा काढतोय. जाऊ आता डायरेक्ट स्टेशनलाच भेटू. चला स्टेशनला आलो आता. तिकीट वगैरे काढतात. भाई तिकीट काढत चाललाय. पुढं मयूर आहे, दीपक मास्तर आहेत. तिकीट वगैरे काढू. ट्रेनमध्ये बसून भेटू. आता निघालंय. तिकीट वगैरे काढलं. आपले भाऊ लोक आहेत सगळे. दादा पण आहे. त्याला काहीतरी टाइमपास खायला घेऊ. ट्रेनमध्ये बसू. 2 ट्रेन घालवल्या आम्ही. आता ही ट्रेन आहे 2:30 वाजताची. 2:30 वाजताची ट्रेन आहे. 2:30 वाजताची ट्रेन आहे. डायरेक्ट मुंबई. चला पोचलो आता स्टेशनच्या बाहेर. सगळी आपली गँग पुढं चालते. मागं पण आहेत. टॅक्सी पकडू. टॅक्सीमधून डायरेक्ट स्टेडियमला. गट्टू चला डायरेक्ट टॅक्सीमध्ये बसू. स्टेडियमला. प्लॅनमध्ये चेंजेस. आपल्याला इथून फक्त 8 मिनिटावर लोकेशन दाखवतोय वॉकिंग. सो आपण चालतच चाललो आहे. टॅक्सीचा प्लॅन कॅन्सल केला आहे. मयूर चाललाय पुढं. मयूरच्या लोकेशन आहे. मागं सगळे आपली गँग आहे. तर चालतच जाऊ.
डायरेक्ट लोकेशनला भेटू. चला लोकेशनला आलोय म्हणजे आर्टवाल्यांचं लोकेशन दिलं त्या लोकेशनला. हे बघा इथं आपल्याला लोकेशन दिलं आहे बॉम्बे हॉस्पिटलच्या इथं. तो आपल्याला पिकअप करायला येतो. तो आला डायरेक्ट स्टेडियमला जाऊन भेटू. चला मास्तर लोक वैतागलेत भाई. आता लुक बघा आपला फुल मराठी ट्रेडिशनल टोपी बिपी पद्धतशीर. आता लोकेशनला पोहोचलं आलोय सगळे. आता सगळे मिळ रामकृष्ण हरी झाले सगळे. आणि भाई इथं आल्यावर कळलंय आणि आपल्या मित्रांचंच आहे सगळं. म्हणजे दीपक आहे अनिकेत वगैरे सगळे आहेत तिथं. हे टाईपचे न्यू पनवेलचे सगळे मित्र आहेत. त्यांनी सगळं ऑर्गनाईज वगैरे केलं इकडं. म्हणजे आम्हाला त्यांनीच वाजवायला बोलवलंय. मी त्यानंतर तुम्हाला भेटवतो. शिर्डीवरून आलाय. ओम साईराम. ओम साईराम. तुम्हाला हे घ्या बाबाची उदी घ्या तुम्हाला. धन्यवाद. बाबांची उदी भेटली. ओम साईराम. स्वतः जाऊ आतमध्ये. आता एंट्री करू तेव्हाच भेटू. चला मुंबई जीतेगा, जीतेगा भाई जीतेगा, मुंबई जीतेगा. मुंबईचा राजा रोहित शर्मा, मुंबईचा राजा रोहित शर्मा. एकच वादा सूर्या दादा, एकच वादा सूर्या दादा. बूम बूम बुमरा, बूम बूम बुमरा, बूम बूम बुमरा, कुंकू पांड्या, कुंकू पांड्या, कुंकू पांड्या. मुंबई 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 मुंबई. थँक्यू. मुंबई जीतेगा. मुंबई 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 मुंबई. बाय निघाला डायरेक्ट स्टेडियमला झालोय. तिकीट वगैरे घेतलंय. जीतेगा भाई जीतेगा, मुंबई जीतेगा. चला डायरेक्ट स्टेडियम मध्ये भेटू. समोर स्टेडियम आहे. आता एंट्री झाली आपली. समोर स्टेडियम आहे. मागं आपली सगळी गँग आहे. पुढं पण आपली माणसं चालतात. सो जाऊ आता. आपला तिकीट नंबर कुठं आहे बघू. म्हणजे बसायला जागा वगैरे. नंतर आपला बाजार सुरू करू. चला
अजून झालं, आपण आतमध्ये आलोय. फुल क्राऊड आहे, फुल मुंबई क्राऊड. दाखवतो तुम्हाला. हे निळं वादळ, निळं वादळ. भाई फुल निळा वादळ, निळा वादळ. वन साइड क्राऊड. आता मॅच चालू झाली का लगेच भेटू. आता सध्या अनाऊन्समेंट वगैरे सगळं चालू आहे. चला वगैरे आपल्याला भेटला इथं. पेटरा खोलून दाखवतो तुम्हाला. समोसा आहे, समथिंग काहीतरी भाजी आहे, यात रोटी आहे वाटतं. आता लेसचा पॅकेट भेटला. नाश्ता वगैरे करू, भेटू नंतर. चला भाई आपले प्लेयर आतमध्ये आलेत. Let's welcome the home team, winning the toss and electing to field first, led by the captain Hardik Pandya. There's the team, Mumbai Indians. Super Tonight's the captain of the team, KL Rahul. Along with him, his opening partner, Devnath Padikkar. फर्स्ट बॉल भाई, फर्स्ट बॉल पड़ता है. रिव्ह्यू घेतलाय थर्ड अंपायर एलबीला. हे बघा समोर. आणि आम्ही पहिलेच बाजूने स्रोत वगैरे गेले, आम्ही रिव्ह्यू बघितलाच नाही. तिथे रिव्ह्यू चालू आहे. भाई एक विकेट पडली, एक बॉल एक विकेट. हे सॉरी, एक रन आणि एक विकेट. आता काय भेटत नाही. आता मॅच मस्त एन्जॉय करतो, नंतर आरामात तुम्हाला भेटतो. ते सगळं तेच करतात. भाई लोक
भाई आतमध्ये मॅच वगैरे चालू आहे अजून. हार्दिक पांड्या आणि कार्तिक आर्यन वाटतं बॅटिंगला. आणि आम्ही निघालो भाई, म्हणजे टाईम होऊन गेला, 11:15 वाजून गेलेत. आपल्या ट्रेनने जातील, आपल्या इथं बसून राहायला लागेल CSTला. आता आम्ही निघतोय घरी जाऊनच काय आता ब्लॉग वगैरे आपला एंड वगैरे करू. चला घरी पनवेल, डायरेक्ट थेट पनवेल. भाई आता CST स्टेशनला पोहोचलो आपण. हे बघा लांबपर्यंत CST स्टेशन आपलं, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. सो आता घरी जाऊन डायरेक्ट ब्लॉग एंड करायचा नाही. जो काय तो आपला इथं ब्लॉग एंड करू. घरी जाऊन काय ब्लॉग वगैरे एंड करत नाही. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला? जास्त शॉर्ट नाही काढले मी, कारण की वाजवत होतो, सगळेजण वाजवत होतो. तो ब्लॉग कसा वाटला एक कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आपण भेटूया आपल्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चला बाय, काळजी घ्या, सुरक्षित राहा. गया.